श्लोक 11 हमरापूर संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि व्याघ्रेश्वर दुर्शेत संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. सामना आपण लगेच काही क्षणात पाहणार आहोत, पण तो विजयी संघ आज अंतिम दिवसातला पहिला संघ ठरला. काशीनाथ 11 सारसई या संघाचे रोशन यांना विनंती, आपण लगेच या जिथे इथे तुम्हाला सामनावीरचं पारितोषिक विजयजी पवार सर यांना विनंती करण्यात येत आहे की कृपया आपण यायचं आहे अतिथी कक्षामध्ये. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देऊन आपण रोशनला सन्मानित करूया. विजयजी वाघमारे सर यांना विनंती आहे, आपण यायचं आहे. आयोजकांनी विनंती केली की आपण लगेच या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक आपण रोशनला सन्मानित करत आहोत. विजय वाघमारे सर पारितोषिक द्या आणि नंतर मग तुम्ही जा. पारितोषिक देण्यासाठी या प्लीज. रोशनला विनंती आहे, आपण यायचं लगेच. काशीनाथ 11 सारसई संघाचा हा खेळाडू ज्याने 28 धावांचे योगदान दिलं. एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, गोलंदाजी देखील खूप चांगलं योगदान दिलं. पुढचा सामना काही क्षणात आपण इथे पाहणार आहोत. अर्थात 5 षटकांचा सामना असेल आणि सामनावीर हे पारितोषिक अर्थात चषक संदीपजी कमलाकर डंगल सर जे आमचे एक अतिशय चांगले समालोचक देखील आहेत आणि त्याचबरोबर अध्यक्ष भाजपा पेण तालुका आणि माजी सरपंच बळवली यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले, तर त्यांचा हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि वाघमारे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोशनला सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. वेल डन. 28 धावांची जबरदस्त खेळी आपण केलीत आणि निश्चित सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळाली. असं वाटलं होतं एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होईल की नाही. मी सरांना विनंती करेन की आपण असनस्त व्हावं, त्यांचा सन्मान आपण करूया. आणि सन्मान करण्यासाठी तर त्यांना सन्मानित करत आहोत. चांगलं सुंदर असे सन्मानचिन्ह आणि मानाचं प्रतीक म्हणून असा शुभेच्छा देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आपण अमूल्य वेळ देऊन सर आलात, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर रोशन या ठिकाणी काही बोलणार नाही कारण सामना सुरू होतोय. दरम्यान या ठिकाणी आपण पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू केला तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्राचे चेंडू येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. सरांना विनंती, आपण आसनस्थ राहायचं आणि जाऊया आपण मैदानाकडे. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबॉलचं युद्ध आपण या ठिकाणी पाहतात. वाघेश्वर दुर्शेत आणि श्लोक 11 हमरापूर या दोन संघात ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेक जिंकल्यानंतर हमरापूर संघाने क्षेत्ररक्षण पत्करले आणि त्यानंतर या ठिकाणी एक अपील करण्यात आलं, परंतु अपील मात्र या ठिकाणी पायलट फलंदाज बाद होतोय आणि हा पहिला धक्का फलंदाजी करत असताना वाघेश्वर दुर्शेत संघाचा फलंदाज सौरभची खेळी मात्र समाप्त. विनंती आहे, आपण कुठे जाऊ नका कारण लगेच यातील विजेत्या संघाबरोबर सामना इथे खेळवण्यात येईल, त्यामुळे आयोजकांना सहकार्य करायचं आहे. पहिला सामना जिंकलेला काशीनाथ 11 सारसई या संघाने कुठे जाऊ नका कारण इथे दुसरा सामना सुरू आहे. काशीनाथ 11 या ठिकाणी वाघेश्वर दुर्शेत आणि श्लोक 11 हमरापूर या दोन संघात जो संघ विजय होईल याच्याबरोबर तुमचा कदाचित सामना लगेच तुम्हाला खेळावा लागेल. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर मैदानात येतोय प्रशांत. 3रा क्रमांक हा खरं तर भारतीय संघाचा विचार जर तुम्ही केला तर दिलीपजी वेंगसरकर ज्यांना कर्नल या नावाने समोरलं जातं. 1971 अजितजी वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली ते योगदान आपल्याला पाहायला मिळालं. आणि दिलीपजी वेंगसरकर यांचा जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये खास करून नवीन पनवेलमध्ये त्यांचं अर्थात वेंगसरकर जी अकॅडमी तुम्हाला पाहायला मिळते. पुण्यामध्ये जर तुम्ही गेलात तर पुण्यामध्ये देखील आपण पाहायला मिळतं, अर्थातच मोठी अकॅडमी त्यांच्यामधून पाहायला मिळतं. हे योगदान हे क्रिकेटपटूंचं नेहमीच भारतीय संघाच्या या खेळाडूंचं पाहायला मिळालं. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र बॅट छापट्ट्यात घेतला, चेंडूला फेकून दिलं आहे, अर्थात लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणलं जातं.
भिरकावणं, ज्याला मराठीमध्ये भरकावणं असं म्हणतात, पण या दरम्यान थोडासा स्लोवर चेंडू गेला, क्षेत्ररक्षक चेंडू आला, तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा मिळतात प्रशांतला. संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरकते. एक गडी बाद, 4 धावा धावफलकावर. पहिले षटक पॉवर प्लेचं, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. एक काही लॉंग ऑफला, एक लॉंग ऑन. शॉर्ट थर्डमॅन यष्टेशच्या बरोबर पाठमला शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट पॉईंट आपण पाहता. सिलीम मेडाप देखील तैनात केले गेले आणि दरम्यान एक लॉंग ऑफ. दरम्यान बॅटच्या साहाय्याने चेंडूला खेळला. इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू गेला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मात्र आपण पाहतात ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, तो पण 1 धावेचं योगदान इथे मिळालं. एक पहिलं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. एक गडी बाद, 5 धावा धावफलकावर. 1 धाव मिळाली प्रशांतला. प्रशांत 3 या धावसंख्येवर. विवेक आता मात्र खेळणी तयार असेल. ऑनसाईडला आपण पाहिला तर शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड ऑन आणि एक डीप या ठिकाणी आपण पाहतात लॉंग ऑफ, लॉंग ऑन. ही रचना, सुंदर खेळपट्टी, तितकं सुंदर आकर्षक मैदान. दरम्यान हलकासा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय शॉर्ट थर्डमॅनला. इथे मध्ये थोडीशी ओव्हर थ्रो फायदा इथे मिळाला आणि 2 धावांचं योगदान इथे मिळते. लेग बायचा इशारा पंचांच्या तर 2 धावा संघाला मिळतात. आमचे तिन्ही पंच विलास पाटील सर आपटा, नंदू पाटील सर कळवा आणि रवी पाटील सर वडखळ पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला मिळतात. तर गुणलेखक म्हणून जनार्दनजी नागळे सर पेण यांचं खूप चांगलं योगदान या ठिकाणी तुम्ही पाहताय. 2 धावांचं योगदान. संघाची धावसंख्या आपल्याला 7च्या घरामध्ये. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. गोलंदाज मुन्ना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 8-10 बॉलचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जाय पण चेंडू गेला सीमारेषेच्या पुढे. आला एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. धावा धावफलकर इथे आपण पाहायला मिळाले. पहिले षटक थोडंसं मागळं पाहायला मिळालं मुन्नाचं आणि 1 विकेट प्राप्त केले. इथे मात्र तुम्ही पाहतात विवेक खेळतो एक चौकाराच्या माध्यमातून. प्रशांत देखील त्याला साथ देतो 3 या धावसंख्येने. या संपूर्ण स्पर्धेचे सन्माननीय आयोजक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठं योगदान श्री गणेश पाटील सर, महामंत्री जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा रायगड आणि माजी उपसरपंच बळवली आणि त्याचबरोबर सन्माननीय संजयजी डंगर सर, अध्यक्ष भाजप पेण तालुका आणि माजी सरपंच बलवली, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष 2026 पाहतात. आणि त्यांना तन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ज्या निश्चित सहआयोजक म्हणून जी योगदान आपल्याला पाहायला मिळालं ते अमीरजी पाटील सर, राहुलजी पाटील, प्रदीपजी घरत, प्रकाशजी पाटील, मितेशजी म्हात्रे, अनिकेतजी पाटील, मंदारजी पाटील, आदित्यजी पाटील, संदीपजी डंगर, आशिषजी पाटील, दीप प्रणील पाटील, गोटू, कुशल, कुणाल, करण, नागेश पाटील, अक्षय पाटील, प्रितेश म्हात्रे, प्रसाद पाटील, जी आपण पाहायला मिळतं की एक निश्चित मोठी टीम या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान. या सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करूया आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धाकडे पुन्हा एकदा वळूया. षटक क्रमांक 2 गोलंदाज गणेश. गणेश हे नाव आपल्यासमोर आलं की अर्थात आपल्याला महाराष्ट्र निश्चितच हिंदू संस्कृतीचं 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पा यांची आपल्याला आठवण होते. आणि पेण तालुका म्हणलं की निश्चितच गणेशाचं चांगलं योगदान देणार. आणि या ठिकाणी मात्र पाहायला दांडी गुल झाली, यष्टी उकडली गेली आणि हा दुसरा धक्का बसतोय. फलंदाजी करत असताना या ठिकाणी मात्र वागळेश्वर दुर्चेत संघाला. तर धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर गीतं तुम्हाला 4 दिवस तुम्हाला मराठी गीतं तुम्हाला पाहायला मिळतात. ते आमचे डीजे ऑपरेटर सन्माननीय सत्यवान पाटील दादा गोल्डन डीजेच्या माध्यमातून अर्थातच खार सपोली गावाचे अर्थात एक डीजे ऑपरेटर आहेत. तर फलंदाज मात्र बाजूला दुसरा धक्का या ठिकाणी बसला त्रिफळाचीत. जसं मगाशी म्हणालो होतं की सिंधुदुर्गामध्ये देवगड म्हणा किंवा त्यानंतर जर पाहिलं तुम्ही या ठिकाणी मिठभाऊ परिसरामध्ये समालोचन करताना तिथले समालोचक नेहमी म्हणतात
की अशा प्रकारचा त्रिफळा उद्भवतो तेव्हा ते माळवणी भाषा दांडीगुल असं म्हणतात आणि या ठिकाणी दांडीगुल झाली. ती फलंदाज प्रशांतची 3 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज दीपेश मैदानामध्ये. यशस्वी गोलंदाज गणेश आपल्या बॉलिंगवर पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट प्राप्त केली. मगाशी देखील मी म्हणालो होतो की पहिल्या चेंडूवर आत्तापर्यंत 23 असे भारतीय निश्चितच आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. दरम्यान या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्रक्षेत्र चेंडू येते, चेंडूची फेक या ठिकाणी होईल तो पण 1 धाव आणखीन धावफलकावर. 12 धावा धावफलकावर. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात. काशीनाथ 11 सारसई संघाने कुठे जाऊ नका ही नम्र विनंती आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, कारण आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये खूप चांगलं योगदान प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुढे चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला सुंदर झेल घेतला गेला, वेल कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आणि फलंदाज तिसरा मैदानातून बाहेर होतोय तो यावी वागरेश्वर दुर्शेत संघाचा. हॅलो. तर या ठिकाणी मैदानातून परतला नवीन फलंदाज योगेश मैदानामध्ये येतोय. मगाशी समालोचन करताना मी योगेश हे नावाचा निश्चित उल्लेख केला. पेण तालुक्याचा एक अतिशय मोठा खेळाडू, महाराष्ट्राचा माजी रणजीपट्टू आणि सध्या 40+ माध्यमातून क्रिकेटची मैदानं गाणं योगेश पवार हे नाव आपल्यासमोर. पेण तालुक्याच्या अष्टविनायक क्रिकेट संघ पेणमधून खेळणारा योगेश पवार, योगेशदादा पवार हे खूप मोठं नाव नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी पाहूया 3 फलंदाज गमावले, धावा धावफलकर आल्या त्या 12. पुढची चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहता चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, पाठलाग केला, फुटबॉलचा वापर इथे पाहायला मिळाला. 2 धावा तर सहजगत इथे पूर्ण केल्या गेल्या. तिसरी धावीसाठी फलंदाज धावतोय आणि तिसरी धाव देखील सहजगत इथे पूर्ण केले. 3 धावांचं योगदान इथे मिळालं. 3 धावांचं योगदान मिळते. संघाची धावसंख्या 3 पुढे झाली. 15 धावा धावफलकावर. मगाशी मी 3 धावांचा उल्लेख केला होता. अर्थातच क्रिस गेल हा भंगार गोळा करणारा खेळाडू ज्याने क्रिकेटचं विश्व मैदान गाजवलं वेस्ट इंडिज संघाचं, पण इतका आळशी खेळाडू होता की ज्याने 3 धावा आयुष्यामध्ये म्हणजेच राष्ट्रीय खेळामध्ये कधी त्याने पूर्ण केल्या नव्हत्या. दरम्यान यावेळी इथे मात्र गॅप शॉट ज्याला म्हणलं जातील, कारण चेंडू गेला सीमारी आपल्याकडे येतोय. लॉंग ऑफला आलेला एक शानदार फटका. पाहूया पंचांचा इशारा येईल आणि येतोय हा षटकार. 6 धावा. एकवीस धावा धावफलकावर. यावेळी मात्र अतिशय सुंदर अप्परकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग स्टाईल खेळी पाहतात. पंचांच्या बाजूने डीप पॉइंट मधून चेंडू गेला सीमापार. हा चौकार. हॅलो. एकूण धावा धावफलकार येतात 25. पावशोधक धावफलकार नोंदव गेलं. षटक क्रमांक दुसरं तुम्हाला पाहायला मिळते. 14 धावा खर्च केला गणेशने. हा चौकार आला तो दीपेशच्या बॅटमधून. एक षटकारी चौकाच्या मधून 11 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि योगेश खेळतो 3 या धावसंख्येवर. सौरभ बाद झाला 2 धावसंख्येवर. विवेक बाद झाला होता. या ठिकाणी तुम्ही पाहता 4 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि 2 षटकं समाप्त झाली. प्रतिषटक 12.50च्या सरासरी धावा धावफलकावर इथे आल्यात त्या वागरेश्वर दुर्शेत संघाच्या 25. 3 गडी बाद 25. 12.50 हे षटक मागडं षटक ठरलं गणेशचं. 14 धावा त्यांनी खर्च केल्या या स्पर्धेसाठी. अर्थातच सन्माननीय सतीश दादा पाटील 40+ पेण तालुका संस्थापक आणि अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्यात, कारण इथूनच जवळ असले त्यांचं गाव म्हणजे हे गाव कोणतं पुढचं. तर सतीशजी पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात.
हनपण पाडायचे अर्थात अर्थात धन्यवाद सर. मैदानाकडे आपण वळूया, जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचा स्पर्श आपण पाहतात, पाहूया पंच दर्शवत आहेत. या ठिकाणी मात्र बहुधा या शरीराला वेदणारा चेंडू इथे पाहायला मिळतात. लेगबाईचा इशारा, पंचांचा एका धावेचं योगदान इथे मिळालं. एक धावेचे योगदान. 21 धावा मागाशी आल्या होत्या, आता मात्र धावसंख्येत वाढ झाली. धावपलका धावा येऊन पोहोचतात त्या 26 धावा. 3 गडी बाद 26. खरं तर 21 हा शुभांक असं म्हणतात. मुस्लिम बांधवांचा 786 हा शुभांक. 7 अधिक 8 अधिक 6 ची बेरीज देखील 21 ते दरम्यान. या ठिकाणी मोठा फटका, पुलचा फटका पाहायला मिळाला. मिड विकेटला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांसाठी फलंदाज या ठिकाणी दीपेशच्या बॅटमधून. एकूण धावांमध्ये बदल झाला. 32 धावा धावपलकर आल्यात. पुढे चेंडू हलकासा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडूवर येईल तो मिडॉनवरून. तो पण एक धाव इथे मिळते, परंतु फलंदाज पुन्हा एकदा थोडंसं जखमी होते. चला स्वयंसेवक किंवा 12 खेळाडू यांना विनंती आहे. पहिलं म्हणजे 30-32 अंश सेल्सिअस तापमान आहे, त्यामुळे पाण्याची व्यवस्था लगेच मैदानात करूया आपण. आणि त्यानंतर स्प्रे, कारण क्रिकेटमध्ये या दुखापती आपल्या नेहमी समोर येतच असतात. पण आपण पाहिलं की आपण या संपूर्ण 4 दिवस चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत कोणत्या प्रकारचं या ठिकाणी गालबोट लागलेलं नाही, हे अर्थात योगदान आहे. सन्माननीय गणेश जी पाटील सर, महामंत्री, जिल्हा सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा रायगड, आणि त्याचबरोबर संजयजी डंगल सर, जे एक निश्चित युवा समालोचक म्हणून पाहायला मिळाले होते. 15 वर्षापूर्वी हिंदीमधून त्यांनी समालोचनाने बलवलीचा एक अतिशय आवाज ज्याला म्हणलं. पण आता मात्र राजकीय क्षेत्रामध्ये भाजपा पेण तालुका अध्यक्ष आहेत, ज्यांनी खूप चांगलं योगदान या ठिकाणी दिलं. आणि क्रिकेट म्हणजे काय असतं, 4 दिवसात जर तुम्ही पाहिलं तर प्रेक्षकांना बसण्यासाठी सुंदर असं मैदान हे तुम्ही पाहायला मिळालं. आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं. खेळाडू थोडासा जखमी होत आहे, आणि डॉक्टर्स लोक नेहमी म्हणतात की पाणी पिताना प्रत्येक खेळाडूंनी या ठिकाणी बसून पाणी प्यावं, गुडघ्यावर बसून पाणी प्यावं, कारण ऑक्सिजनची कमी जी आपण पाहतो आणि जी नेहमी पाहता मिळतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खास करून, त्याचा निश्चित परिणाम या ठिकाणी होत असतो. म्हणून नेहमी खेळाडूंनी बसून पाणी प्यावं असं डॉक्टर्स लोक म्हणतात. आता पण खेळ थोडासा थांबलाय. एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतात, आणि अर्थातच चांगलं योगदान या स्पर्धेच्या मध्ये. मगाशी पाहिलं 21 मुस्लिम बांधवांचा 786 शुभांक. 7 अधिक 8 6 तो देखील 21 आकडा त्यांच्या येतोय. आणि 21 आकडा आपल्या फोलवर मिळण्यासाठी आपण RTO ऑफिसमध्ये फार मोठी खटाटप रायगडकर करत असतो, हे योगदान आहे. 21 दुर्वांच्या जोड्या, 21 मोदक श्री गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीला आणि गणेशोत्सवामध्ये आपण आमच्या आया बहिणी या ठिकाणी नेहमी अर्पण करतात, हे देखील योगदान असं म्हणता येईल. आता मात्र धावा धावपलकर आत्ता पण आल्यात त्या 33 धावा धावपलकावर. वळतो आपण मैदानाकडे. योगेश स्ट्राईकला आहे आणि मुन्ना गोलंदाज. येस, धावण्यामध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला. मुंबई गोवा हायवेच्या लगत असणारं एक अतिशय सुंदर असं गोड मैदान, अर्थात बलवलीचं. दरम्यान पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी ॲक्रोजर लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांनी दर्शवलं, चेंडू थोडासा उजव्याष्टीच्या बाहेर होता. लेग बाईचा इशारा येईल, चेंडू गेला तो शॉर्ट पॉईंटला. 1 धावीचं आणखीन योगदान धावपलकात मिळेल, आणि या एका धावाच्या माध्यमातून 34 धावा धावपलकावर आल्या त्या दूरशेत या संघाच्या. वागरेश्वर दूरशेत आणि स्लो केलून हमरापूर या 2 संघामध्ये लढत. हमरापूर हे गाव म्हणलं की आपल्याला नेहमी आठवण होते, ती अर्थातच त्याच्याबद्दल निश्चित बोलेन. दरम्यान लॉंग ऑनच्या मधून चेंडूला आरपार पाठवलाय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. चाळीस धावा धावपलकावर इथे आपण पाहायला मिळत. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अतिशय सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटकार दीपेच्या मॅचमधून त्यांनी 3 षटकार मारलेत,
आणि तब्बल आपण जर पाहिलं तर 24 या धावसंख्येवर तो खेळत असताना एक चांगलं योगदान दिले ते अर्थात व्याघ्रेश्वर दुर्शेत या संघासाठी 26वा खेळतोय, माफ करा. अपील केले गेले पंचांकडून या ठिकाणी मात्र आपण पंचाने अपील फेटाळलंय. तर गणेशजी पाटील सरांचे छोटे बंधू सन्माननीय दिलीपजी दादा पाटील सर आणि त्याचबरोबर किशोरजी पाटील सर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामधून आपण स्थानापन्न व्हावं, कारण ही आपली क्रिकेट स्पर्धा आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे की आपण लगेच अतिथी कक्षात यावं, जिथे आसनस्थ व्हावं, कारण आपल्या गावची एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी निश्चितच पाहतोय. तर सरांचं आगमन होते, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. अमूल्य वेळ दौडून आपण या ठिकाणी आलात. 41 धावा धावफलकावर आणि षटक क्रमांक 3 समाप्त झालेत. 3 षटकं 41 धावा, म्हणजे प्रति षटकं जर या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच या ठिकाणी मात्र 13.66च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवतोय ती दुर्शेत हा संघ हमरापूर या संघाविरुद्ध. हमरापूर ह्या गावाचं नाव वैशिष्ट्य आपल्यासमोर आल्यानंतर लगेच जागतिक गणपतीच्या कारखान्यांचं मोठं गाव पेण तालुक्यातलं, पेण शहरानंतर हमरापूर, त्यानंतर जोहे ही नावं निश्चित उल्लेख केला जातो. त्याच गावचा हा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपचे युद्ध आणि गोलंदाज कुंदन षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतात ते 4थं घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. दीपेशसाठी यावी बॅट चेंडू संपर्क येत नाही. सुंदर चेंडू, गुड लेंग स्पॉटवर चेंडू पडला, टप्पा खाली राहिला, फलंदाचा अंदाज पूर्णपणे चुकला आणि या ठिकाणी यष्टीरेच्या हातामध्ये चेंडू विसावतो. निदा चेंडू सांगता क्षेत्ररक्षणाचं आपण पाहिलं तर यष्टीरेच्या पाठीमध्ये शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आपण या ठिकाणी शॉर्ट कव्हर पॉईंट पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. हे ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण. ऑनसाईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग गणेश या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. एक मिड विकेट, एक मिड ऑन आणि एक लॉंग ऑन, म्हणजे ऑफसाईडला 4, ऑनसाईडला 5. एक सुंदर खेळपट्टी आणि तितकं सुरेख असं बलवली गावाचं हे मैदान. वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी लॉफ्टेड शॉट ज्याला पाहायला मिळतात. 1 बाउंड चेंडू, क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि इथे मात्र एक निश्चितच चौकाराचा खराब क्षेत्राचा फायदा मिळाला. 4 धावा. तर नक्कीच गणेशजी पाटील सर, महामंत्री, जिल्हा सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा रायगड आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव या ठिकाणी बॅकफुटर गेलं आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवतोय, मागच्या चेंडूवर चौकार आला होता. 4 धावांचं योगदान संघाला घेऊन जातोय या ठिकाणी 45 या धावफलकावर. 3 गडी बाद 45 पाहुण्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी व्याघ्रेश्वर दुर्शेत आणि स्लोक 11 हमरापूर या दोन संघातील लढत. प्रथम फलंदाजी दुर्शेत संघाची हमरापूर संघाविरुद्ध. पुढचा चेंडू फुलटॉस होता, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, पुलचा फटका आणि या ठिकाणी मात्र मिड विकेटला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. हॅलो, 51 धावा धावफलकावर इथे आलेत. पण पहिला काय फटका होता, मिडविकेटच्या दिशेने आलेला पुलचा फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र बंदा शॉर्ट 3 पॉईंटच्या दिशेने स्वतः यष्टीचे चेंडू जाईल तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतात. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. कुंदन समोर फलंदाज मात्र आता खेळेल योगेश हे नावाबद्दल मी मगाशी सांगितलं. योगेश पवार फार मोठं नाव. अष्टविनायक क्रिकेट संघ पेणचा हा खेळाडू, ज्याने संपूर्ण अख्खा देशापर्यंत गेला. यावेळी बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतात अर्थातच यष्टीचा वेध इथे पाहायला मिळाला आणि फलंदाज मैदानातून बाहेर. आणखीन एक फलंदाज मैदानात गमावला. फलंदाज क्रमांक 4 मैदानातून बाद झाले. धावफलकावर धावा आल्या तर 52. एक चांगली धावसंख्या या खेळपट्टीवर पाहायला मिळेल. 87 धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये नोंदला गेला. खरं तर गणेशजी पाटील सरांचा परवा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला.
वाढदिवस म्हणला की नेहमी असं म्हणतात की जे जे हवे तुला ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुझ्याकडून पाहून सर्वांना कळू दे. शिखरे यशाची सर तू करावी, पाहता वळूनी मागे शुभेच्छा आमची स्मरावी. तुझ्या आनंदाच्या वेळ गगनाला भिडू दे, आयुष्यात तुझ्यासाठी सर्व काही मनासारखे घडू दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी या ठिकाणी केक कापून आम्ही पाहिलं होतं यूट्यूबच्या माध्यमातून. तो वाढदिवस साजरा करण्यात आला. नवीन फंडास मैदानामध्ये येतोय. आतापर्यंत 4 फंडास गमावले. ते व्याघ्रेश्वर दुर्शेत संघाने धावा दाखल करायला 52. आमच्यासोबत गुणलेखक जनार्दन नागळे सर पेण, अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. समालोचच्या माध्यमातून जितेचा एक अतिशय गोड आवाज कृष्णा म्हात्रे सर अर्थात जिते गावाचं त्यांचं योगदान. मी स्वतः मराठी समाजाचे काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग, पंच विलास पाटील सर आपटा, नंदू पाटील सर कळवा, रवी पाटील सर वडखळ पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि पुढचं शेवटचं षटक ज्याला मारदडी षटक असं म्हणतात. मागच्या षटकात 11 धावा आल्या, एक फलंदाज बाद केला आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज दीपेश आपल्या बॉलिंग मार्कवर. एकीकडे फलंदाज दीपेश आहे, गोलंदाजी दीपेश पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी. चेंडूला फर्न प्रवृत्ता, चेंडूला अर्थात कार्पेट्सने चेंडू खेळलाय. मिडविकेटला शेतीचे चेंडू येणार, चेंडूची फेकी करणार आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगती इथे धावफलकात नोंदवल्या दीपेशनी. दीपेशच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 2नी बदल झाला. संघाची धावसंख्या 54. 87 धावा, धावांचा उच्चांक नोंदला गेला. तर 87 धावा, धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये नोंदला गेला. दरम्यान पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावे. याकडे लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितले. मात्र आपण पाहतात याकडे शरीराला वेदणारा हा चेंडू पाहायला मिळाला. कारण चांगली खेळपट्टी आहे. कारण अशा प्रकारच्या खेळपट्ट्या फार कमी पाहायला मिळतात, खास करून आपल्या कोकणामध्ये. मगाशी याचा उल्लेख केला, पालघरपासून डहाणू पालघर ते अगदी आदिजी बांदेकर यांचा बांदागाव सिंधुदुर्ग या परिसरामध्ये प्रचंड पाऊस आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे खेळपट्ट्या ह्या सिमेंटच्या असं पाहायला मिळतात. आणि त्यामुळे त्या सिमेंटच्या खेळपट्टीवर खरं तर धावा खूप मोठ्या येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. गेल्या आठवड्यात 9 दिवस पुण्यामध्ये स्पर्धा करताना पाहायला मिळाले ते सिमेंटच्या खेळपट्ट्या, धावांचा उच्चांक नोंदले गेले. या दरम्यान कार्पेट्सनी चेंडूला पुन्हा एकदा सुरेख फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूवर क्षेत्रशयी पण चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे येतोय. एक सुंदर गणगणित चौकार, 4 धावा. हॅलो दीपेश यांनी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चौकार आणि 4 षटकाराच्या मध्येने तब्बल 42 योगदान इथे दिले आहे. दरम्यान या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्रशः चेंडूवर येतोय लॉंग ऑनला. हा मात्र ठिकाणी झेल घेतला गेला. आणि तुम्ही पाहतात की ज्याने खरोखर खूप चांगलं योगदान दिलं होतं तो फलंदाज या ठिकाणी मात्र दीपेशची खेळी समाप्त होतोय, ज्याने तब्बल 42 धावांचं योगदान या ठिकाणी दिलं. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दीपेशसाठी, कारण खूप चांगलं फलंदाज. मनीषने हा झेल पकडला. पंधरा चेंडूमध्ये 42ची खेळी, जबरदस्त तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलमध्ये भारतीय संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. एक नम्र विनंती असेल ते काशीनाथ इलवण सारसई दुसऱ्या फेरीत प्रवेश करणारा संघ, या संघाने कृपया हा सामना संपल्याबरोबर लगेच नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षात यायचा आहे, जिथे पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. यातील विजेता संघ व्याघ्रेश्वर दुर्शेत किंवा श्लोक अमरापूर यातील विजेता संघामध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज रविवार सुट्टीचा दिवस, त्यामुळे प्रेक्षकांची चांगली उपस्थिती. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा, अर्थातच मेगा फायनल, आणि त्यामुळे प्रचंड गर्दी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच गोविरी गावाचं भव्य मैदान, पेठ तालुका, जिल्हा रायगड इथे सुरू. या ठिकाणी मात्र पाहता पुन्हा एकदा उंच फटका खेळण्याचा प्रयत्न करा. क्षेत्ररक्षकाच्या टोक्यावरून चेंडू गेला, लॉंगा पूर्ण येतोय. आणखीन एक मस्त फटका, षटकार, 6 धावा. तब्बल
54 धावा हा षटकार गणेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं षटक आहे. खरं तर गुरुवार हा शिर्डीच्या साईबाबांचा दिवस ज्याला म्हणलं जातं. इरादे बनते इरादे तुटते, शिर्डी में वही आते जिनको साईबाबा बुलाते. विचार बदलतात, विचार बदलतात. शिर्डीला तेच येतात ज्यांना साईबाबा बोलवतात. प्रेम तर सगळेच करतात, पण मायेने आपल्या मुलावरची प्रेम करते तिला आई असं म्हणतात. तेलाने दिवे तर सगळेच लावतात, पण पाण्याने जो देव लावतो त्यांना साईबाबा असे म्हणतात. करता हूँ फरियाद साई, बस इतनी रहमत कर देना, जो भी पुकारे तुझको बाबा, खुशियों से उसकी झोली भर देना. तर हे साईबाबा शिर्डीचे साईबाबा यांचं खूप चांगलं साधारणतः शनी शिंगणापूर जे अहिल्यानगर जिल्हा शहराच्या पासून दूर असणारं 90 किलोमीटरवर शिर्डीचे साईबाबा दरम्यान या ठिकाणी आणखीन एक मस्त फटका पाहायला मिळत आहे. वाढदिवस लंगाला पाहिलं क्षेत्ररक्षक नाही आहे. चौकार 4 धावांचे योगदान शेवट देखील गोड केला तो वागेश्वर दुरुस्त संघाच्या फलंदाजांनी 4 धावांचं योगदान मिळालं आणि बघता बघता शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार संघाची धावसंख्या आपल्याकडे येते ती 58. अडुसष्ट धावा दापलकर माफ करा कारण चूक देणं घेणं 68 धावा धावपलकावर नोंदवल्या त्या व्याघ्रेश्वर दुर्शेत या संघाने आणि 69 धावांचं लक्ष्य कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 69 धावा 5 षटकं म्हणजे प्रतिषटकं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर साधारणतः 13.80च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवायची आहे. ती आपलं विजयी लक्ष्य प्राप्त करण्यासाठी स्लोक येऊन हमरापूर संघाला चला चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. एक फलंदाजीकडे जर आपण लक्ष टाकलं तर आपण पाहिलं 42 धावांचं योगदान देणारा फलंदाज अर्थात दीपेश ज्याने तब्बल 4 षटकार आणि च्या माध्यमातून आणि 3 चौकारांच्या माध्यमातून खेळी सजवली. 15 चेंडूमध्ये 42 धावांची एक अतिशय मोठी खेळी. इतर खेळाडूंची मात्र साथ त्याला मिळाली नाही आणि या माध्यमातून एकूण धावा धावपलकार आल्या त्या 68 धावा. 69 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. सामना काही क्षणात सुरू होईल. खेळाचं दुसरं सत्र तुम्ही पाहतात 13.80ची सरासरी या ठिकाणी राखायची आहे व्याघ्रेश्वर दुर्शेत संघाला. यातील विजेता संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणाऱ्या काशीनाथ एलवन जारसई या संघासमोर पुढचा सामना खेळेल आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहायला मिळतं ते व्याघ्रेश्वर दुर्शेत संघाचे सर्व खेळाडू संघनायक आणि त्याच्या पाठीमागून अर्थातच डोंबिवली कल्याणची ती क्रिकेट स्पर्धा 19 वर्ष तुम्हाला पाहायला मिळाली. भारतातल्या सर्वच खेळाडूंना शिकवलं. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक या क्रिकेट स्पर्धेचं खूप चांगलं योगदान नेहमीच पाहिलं. निश्चित योगदानच्या माध्यमातून मैदानात लाईनअपच्या माध्यमातून उतरणं, लाईनअपच्या माध्यमातून बाहेर पडणं आणि जसं मगाशी डीजेच्या माध्यमातून देखील आपण पाहायला मिळालं होतं की पनवेल तालुका आणि रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी जेवढ्या स्पर्धा ऑक्टोबर ते मे महिन्यामध्ये होतात त्या स्पर्धा इतर जिल्ह्यांमध्ये होत नाहीत. हे देखील वैशिष्ट्य पाहायला मिळालं. तर गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी काही म्हणता येणार कारण मुन्ना यांनी जे गोलंदाजी केली पहिल्या षटकात 11 धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या षटकात 16 धावा खर्च केल्या म्हणजे जवळजवळ 27 धावा 2 षटकात 1 विकेट यांनी प्राप्त केले. त्यानंतर गणेश यांनी 14 धावा दिल्या 2 फलंदाजांना माघारी परतवलं. कुंदन यांनी 11 धावा देत 1 फलंदाज माघारी परतवला आणि दीपेश यांनी 16 धावांचं योगदान देत 1 फलंदाज माघारी परतवलं. हा लेखाजोखा फलंदाजी आणि गोलंदाजीचा युद्ध मला पाहायला मिळाला. खेळाचं दुसरं सत्र इथे लगेच सुरू होईल आणि दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तो पुन्हा एकदा एक अतिशय गोड आवाज हिंदीमधून ऐकायला मिळेल. माझ्यासोबत मला वाटतं की कर्नाळ स्पोर्ट्सच्या मैदानामध्ये आणि त्याचबरोबर पनवेल तालुक्यामध्ये 2005 सालामध्ये कृष्णा म्हात्रे सरजिते याने हिंदीमधून समालोचन केलं होतं. उरण पनवेल तालुक्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. मधल्या काळात त्यांनी नोकरीमुळे समालोचनापासून थोडेसे दूर गेले पण काही निश्चित आपण पाहायला मिळतं आज ते इकडे जॉईन झाले. तर आवाज ऐकणार आहोत कृष्णा म्हात्रे सरांचा मॅन फ्रॉम जिते. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 69 धावांचं लक्ष्य आणि तोपर्यंत जाऊया पुन्हा डीजेकडे. धन्यवाद.
पे, लेकिन सरसे टीम जीती, वो कहीं मत जाइए। आगे का मुकाबला दोस्तों आपका होने वाला है, तो शीघ्र ही यहाँ उपस्थित रहे। दोनों अंपायर रवि दादा और नंदू दादा यहाँ उपस्थित है। वड़कल के जाने माने खिलाड़ी रवि दादा, जिनके छक्के देखने के लिए लोग पेन के नगर पालिका के मैदान के ऊपर आते थे। नंदू दादा की गेंदबाजी कलवा गांव की एक शान थी। वही दोनों अंपायर अपनी अपनी जगह पर, और ले चलते आपको मैदान के। और मैं कृष्णा महादेव जीता से आगे के हाल सुनाने के लिए आपको 69 रनों का टारगेट, 69 रन चाहिए जीतने के लिए। लंबा टारगेट चेस करना है। बल्लेबाज आ चुके हैं, गेंदबाज है प्रशांत। कौन है कुंदन है? और ये प्रशांत की पहली गेंद, शॉर्ट गेंद पर नहीं पाए। क्रॉसर प्लान खेलने का इरादा, डॉट गेंद की समाप्ति। हमेशा मैं दोस्तों कहता हूं कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। कि लंबा टारगेट चेस करना है, 49 रन जीतने के लिए बनाने हैं, तो भी ये मुकाबला आप जीत सकते हैं। हमारा टीम को करो या मरो की स्थिति है, दिखाना होगा कि हम भी किसी से कम नहीं है। ऐसे भी अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, फिर से बैक टू बैक दूसरी गेंद डॉट, दबाव बनाती हुई क्रिकेट के ऊपर। डॉट गेंद अगर हमारे 30 गेंदों की गेंदबाजी करेंगे जिस हालात पर 30 गेंद फेंके जाएंगे, 30 गेंदों में 69 रन बनाना इतना आसान नहीं, लेकिन बल्लेबाजों को कर दिखाना होगा, आक्रमण करना होगा, तभी ये मुकाबला आप जीत सकते हैं। गणेश दादा के आयोजन युवा मोर्चा, और ऐसे भी 30 गेंद को खेलने की। और इसी के साथ मुझे लगता है शायद, देखिए अंपायर देखेंगे जानेंगे। थर्ड अंपायर की मांग मैदान के ऊपर हो रही है। अंपायर या उपस्थित है, जिनसे मेरी गुजारिश है अपटा के, जिनसे मेरी गुजारिश आप देखिए जानी बाद ही पता चलेगा। थर्ड अंपायर की मांग मैदान के ऊपर हो चुकी है। हेलो, ओएटी आउट है बल्लेबाज। अतिथिगढ़ में विजय वाघमारी जी का आगमन हो चुका है। मैं तय दिल से जिनका स्वागत करना चाहूंगा। अब ये आए हैं, तस्वीर लाए हैं इस बड़े टूर्नामेंट में। श्री राम बलौली युवा मोर्चा, जिनकी तरफ से मुकाबले का आयोजन किया गया है। लाजवाब रजनी युवा चषक का आयोजन किया गया है, और उस तरह से विजय वाघमारी जी का यह आगमन हुआ है, जिनके मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा। जिनका स्वागत करने के लिए बाद में हम देखेंगे। जितनी भी टीम है, जिनसे मेरी गुजारिश है आप कहीं मत जाइए, आगे का मुकाबला दोस्तों आपका होने वाला है। शुभम आउट हो चुके हैं बल्लेबाज मैदान पर। सुशांत का आगमन होता हुआ सुशांत मोकल के नाम आता है, और इस तरह से प्रशांत को एक सफलता नहीं तो रनआउट के रूप में टीम को एक सफलता मिल चुकी है। प्रशांत फिर अपने बॉलिंग मार पर अपने छोटे कदम के साथ फुल टॉस गेंद को खेला है, बिल्कुल लॉन्ग ऑन रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी आउटफील्ड का पीछे देखते देखते गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर दीजिए। गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डीजे वाले थोड़े बाहर गए हैं, लेकिन 4 रनों के साथ सुशांत ने अपना खाता खोला। बिल्कुल लॉन्ग ऑन के ऊपर गेंद थी, सीधी गेंद बाउंड्री लाइन को चीरती हुई बाउंड्री लाइन के बाहर।
रामदेव बाबा पतंजलि चौकार, गेंद 4 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर। प्रशांत फिर अपने बॉलिंग मार पर 69 रनों का टारगेट सामने है। प्रशांत फिर अपने बॉलिंग मार पर, सामने सुशांत, और ये गेंद काफी अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। थोड़ी सी गेंद अंदर की तरफ आई, बल्लेबाजों ने बल्ला चलाया, पॉइंट के ऊपर से एक शॉट को खेल देना चाहते हैं, लेकिन ऐसे ग्राउंड में डॉट गेंद की समाप्ति। हमेशा दोस्तों मैं कहता हूं कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। प्रशांत फिर अपनी बॉलिंग मार पर, और इस गेंद को खेला वसी अंदाज में, गेंद थर्ड मैन बॉडी लाइन से बाहर, 4 रनों के लिए डीजे। के लिए ज़्यादा जाते थे, लेकिन कोई सुविधा नहीं थी, किसके पास बाइक नहीं थी, किसके पास चल के सब लोग चले जाते थे टाइम पर। लेकिन आजकल का क्रिकेट इतना मॉडल हो चुका है, लेकिन खिलाड़ी टाइम पर मैदान के ऊपर हाजिर का कम हाजिर, और उस तरह का नतीजा इस मैदान के ऊपर भी हो रहा है। सवेरे आपने देखा, कल भी मुकाबले काफ़ी देर से शुरू हुए, तो कहीं ना कहीं क्रिकेट के बारे में लोग सोचना चाहिए कि टाइम पर जाना बहुत जरूरी। पंडमेल में अपने काका मंत्री हमने कई बार कॉमेंट्री की है, लेकिन टाइम इज मनी पंडमेल में कहा जाता है। अगर कोई टीम नहीं आती है तो आपको 2 रन या 3 रन एक और कम किया जाता था, और उस तरह का नतीजा हम कामोटो के मैदान के ऊपर हमने देखा कि किस तरह की वहाँ क्रिकेट की शुरुआत हुई थी नाइट के मुकाबलों की। पहली बार मोपाड़ा में मुकाबले हुए थे, जब वहाँ लायंस टीम गई थी पहली बार जीता गांव की। और कहीं ना कहीं जो रजनी होती नाइट की, पहले मोपाड़ा से शुरू हुई, जिसके बाद हर जगह पर नाइट के मुकाबले चलते गए, और उस तरह से क्रिकेट बढ़ता गया लोगों के दिल में, और क्रिकेट के शौकीन ज़्यादा है। आज भी न्यूजीलैंड और इंडिया का मुकाबला है, तो वो दोपहर में चालू हो जाएगा, तो जिसको देखना है वो तो आपने जाकर घर में देख सकते हैं, लेकिन लाइव मुकाबले देखना है तो मैदान के ऊपर अब आना बहुत ज़रूरी है। रोहित और इस गेंद को खेला है बिल्कुल एक्स्ट्रा कवर के रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी आउटफील्ड का पीछे, देखते देखते गेंद जाकर पेट के तरफ, आम की तरफ गई। डीजे बजाइए, गोल्डन डीजे। तक हवा में थी, बिल्कुल पॉइंट के ऊपर से खिलाड़ी गेंद से एक्स्ट्रा कवर के रीजन में गई, गेंद के पीछे खिलाड़ी। थर्ड अंपायर की मांग, थर्ड अंपायर ना, ओके ओके नंदू जी। देखिए अंपायर से मेरी गुजारिश है आपका कि अंपायर जो हमारे उपस्थित यहाँ है, जिनसे मेरी गुजारिश आप देखिए, जानी है, पर्ची है। चलिए अमीर गए हैं, व्हाट प्रॉब्लम, आ चुका है, ओके ओके थैंक यू। अमीर आ चुके हैं वहां। रोहित गेंदबाजी करेंगे, सामने बल्लेबाज कुंदन, जिन्होंने अभी 4 रन से अपना खाता, टीम का स्कोर हो चुका है 12 रन। जीतने के लिए 69 रनों का टारगेट सामने है। साथ स्कोर जनार्दन सर यहाँ मेरे साथ उपस्थित है, जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। ऐसे भी अगली गेंद बैट का मुंह खोल देना चाहते थे, लेकिन ऐसे हालात में किस्मत का साथ दिया। थोड़ी सी गेंद नीचे रही, बैट का मुंह खोल देना चाहते थे और गेंद गली के बीच में से निकल देना चाहते थे, लेकिन गेंद सही अंदाज में नहीं लगी। जब तक विकेट ने अपना काम पूरा किया, डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंद के ऊपर दोस्तों कोई नंबर लिखा नहीं होता, और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई 69 रनों का टारगेट सामने। हिट का जवाब 50 से देना होगा तो भी आप मुकाबला जीत सकते हैं। रोहित फिर अपनी बॉलिंग मार पर, और इस गेंद को खेला है फिर से लॉन्ग ऑन के रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी। जब तक गेंद को उठाए समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 13 रन। टीम का स्कोर 13 हो चुका है। यूट्यूब के माध्यम से मुकाबले लाइव प्रसारण आपके सामने घर पे आप जाकर मुकाबले देख सकते हैं, लेकिन ऐसे हालात पर गोल्डन जी की बात करूंगा। साउंड सिस्टम काफी अच्छा है, लाजवाब साउंड आयोजन किया है जिन्होंने साउंड सिस्टम को। और ऐसे भी अगली गेंद फिर से बॉलिंग मार पर आते हुए रोहित,
और इसी के साथ बैट का मुंह खोला बिल्कुल थर्ड मैन बॉलिंग लाइन से बाहर। गेंद 4 रनों के लिए डीजे। को खेला गया था, लेकिन ऐसे हालात पर ये युवा मोर्चा की तरफ से गणेश दादा और संजय डंगर सर जिनकी तरफ से मुकाबले का आयोजन किया, लाजवाब आयोजन। ऐसे भी अगली गेंद रोहित की, और इसी के साथ एक फिर से एक डॉट गेंद की समाप्ति का पीसीजी के साथ गेंद डाली गई थी। बल्लेबाजों ने बल्ला चल, लेकिन अंधेरे में तीर चलना कोई ठीक बात नहीं है। गेंद पर निगाह होना बहुत क्रिकेट में जरूरी होती है। आपकी निगाह अगर सही होती है तो कहीं ना कहीं आप गेंद को खेल सकते हैं, लेकिन उसी तरह का नजर हुआ। फिर से एक डॉट गेंद की समाप्ति। टीम का स्कोर 17 हो चुका है। फिर से रोहित फिर अपने बॉलिंग मार पर दूसरा ओवर प्रगति पर है। ऐसे बेच फुल टॉस गेंद, लेकिन पढ़ नहीं पाए। किस्मत वाले रहे बल्लेबाज। गेंद लेग स्टंप उड़ा के लिए जा सकती थी, लेकिन ऐसे हालात पर एक फिर से एक डॉट गेंद, बैक टू बैक 2 गेंद डॉट आई। टीम का स्कोर 2 ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर है 17 रन। अभी भी लंबा सफर तय करना है बल्लेबाजों को। अगर अच्छी बल्लेबाजी होती है आने वाले 18 गेंद और जीतने के लिए अभी भी जरूरत है। 52 रनों की अभी भी जरूरत है 18 गेंदों में। स्कोर हो चुका है 17 रन। 52 रनों की अभी भी जरूरत। 18 गेंदों में हमने देखे 60 रन बनते हुए, लेकिन बल्लेबाजों को जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं बल्ले मैदान पर कुंदन और सुशांत, कुंदन और सुशांत को जानना होगा कि आक्रमण करना होगा। आक्रमण के बिना यह मुकाबला जीता जा नहीं सकता। छक्के चौके लगाकर मुकाबला तेजी के साथ स्कोर कार्ड बढ़ता है। जिस तरह से सारसी टीम ने बल्लेबाजी की, लाजवाब बल्लेबाजी, जिन्हों की एक साझेदारी बनी थी 35 रनों की, और उसी से नतीजा पता चल गया था कि मुकाबला धीरे धीरे हनुमानपाड़ा टीम से निकल चुका है। और जिस तरह से सारी टीम ने मुकाबला जीता, लाजवाब बल्लेबाजी। जितनी भी टीम कहीं मत जाइए, आगे का मुकाबला दोस्तों आपका होने वाला है। सारी टीम जिससे कोई भी टीम जीतेगी, जिसके साथ जिनका मुकाबला होने वाला है। प्रशांत कंटिन्यू करेंगे राइट हैंड ओवर द विकेट। गोल लाइन से गेंदबाजी, और गेंद को खेला है गणेश के पास, लेकिन मिसअंडरस्टैंडिंग हुई। 1 रन का मौका, और इसी के साथ मिसअंडरस्टैंडिंग। फिर से भी देखते गेंद बिल्कुल 4 रनों के लिए रिन सुप्रीम चौकार। 4 रनों के लिए गेंद। इसी के साथ गेंद को फुल कर दिया है। सीधी गेंद कैमरेमैन के पास आपने देखा होगा, ये गेंद लगी नहीं कैमरेमैन को, जिस तरह से हार्दिक पांड्या की गेंद लगी थी। और उस तरह से ये स्ट्रोक आया था कैमरेमैन के पास, लेकिन कैमरेमैन बच गए हैं। और इन 6 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 28 रनों पर। डीजे और इसी के साथ जोरदार राफेल में उत्साह ज्यादा, विश्वास बिल्कुल कम। और इसी के साथ फिर से अंपायर ने देखा जाना पर्चा, और इसी के साथ
नॉट आउट देते हुए। बिल्कुल अपील होना बहुत क्रिकेट में जरूर होती है, क्योंकि क्रिकेट में अपील ना हो तो मज़ा नहीं है। आपने देखा होगा कि पाकिस्तान के खिलाड़ी कभी कभी हिंदुस्तान के मुकाबले होते तो अपील करते हैं, अपील के वजह से खिलाड़ी अपनी उंगली उठा लेता है। आपने कई बार देखा होगा मास्टर मास्टर क्रिकेट के देवता सचिन तेंदुलकर को आउट देते हुए, जो कई बार उंगली उठती है तो खड़े नहीं मैदान के ऊपर ऐसे। और इसी बीच अगली गेंद डालने के लिए तैयार, ये गेंद, और इस गेंद को फिर से खेला है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी, जब तक गेंद को तेजी के साथ उठाया जाए, बल्लेबाजों ने फिर से अपने अपने छोर बदले और 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 29 रनों पर। प्रशांत फिर अपने बॉलिंग मार पर, और इसी के साथ फिर से फाइन लेग पर बिग हिट गेंद, 4 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर। कुंदन के द्वारा स्ट्रोक आता हुआ इन 4 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 33 रनों पर। डीजे पांडु हवलदार का जो गाना था जब काफी पॉपुलर हुआ था। टीम का स्कोर हो चुका है 33। अभी भी जीतने के लिए जरूरत है आने वाले 33 रनों की जरूरत। 12 गेंद और 33 रनों की जरूरत। सॉरी सॉरी, 1 मिनट, काउंटर चल रहा है। 33 स्कोर हो चुका है। बारह गेंद और 35 रनों की आवश्यकता, 35 चाहिए। थर्टी फाइव चाहिए जीतने के लिए आने वाले 12 गेंदों में। बरोबर बरोबर, 33 झालेले आहेत। 36 रन चाहिए, 36 टोटल। यहाँ काउंटिंग चल रही थी 36, 12 गेंद और 36, 12 धोनी 36 और, लेकिन उस तरह का मुकाबला करना होगा बल्लेबाज सुशांत और कुंदन को। 33 स्कोर हो चुका है, 12 गेंद और 36 रनों की आवश्यकता। टेल डिलीवर रन 36। सॉरी, थोड़ी स्कोरर से गलती हो गई है। टीम का स्कोर 34 हो चुका है। कई बार गलती हो जाती है, लेकिन गलती करने वाला आदमी होता है। 35 रनों की आवश्यकता है। 35 रन चाहिए जीतने के लिए 12 गेंदों में। 12 गेंद और 35, 34 स्कोर हो चुका है। 34। यहाँ दोनों 12वें खिलाड़ी है जिन्होंने देखा है। कोई टेंशन नहीं है, अब टेंशन मत लीजिए, कम ज़्यादा कोई होगा नहीं। किसी की जीत तो किसी की हार होने वाली है दोस्तों, लेकिन गलती होने वाला आदमी होता है। गलती होना बहुत ज़रूरी है, गलती से आदमी सीखता है ज़्यादा। बड़े बड़े क्रिकेटर बनते हैं गलती से, कई लोग बड़े बड़े क्रिकेटर बने हैं। गलती ना करे वो आदमी नहीं है। टीम का स्कोर हो चुका है 34। जीतने के लिए अभी भी 35 रनों की आवश्यकता आने वाले 12 गेंदों में। गेंदबाज है प्रणय। प्रणय की पहली गेंद, गेंद को फुल कर दिया सुशांत के बल्ले से। बिग हिट गेंद, रामदेव जी बाबा षटकार, 6 रनों के लिए गेंद। डीजे
दूसरा छक्का, गोल्डन डीजे बजाइए। और मैदान पर फायर हो चुके हैं सुशांत। सुशांत नाम के आदमी का भी खिलाड़ी रहते हैं। मैदान पर फायर हो चुका है। इस मुकाबले खत्म करना है तो फायर ही होना पड़ेगा। मैदान पर सिंगम या पुष्पा लेकर गेंद को फायर करना होगा। उसी का नतीजा, सुशांत ने गेंद को अच्छी तरह से पीटा है। बैक टू बैक 2 छक्के आए हैं और एक लॉन्ग ऑन पर और एक मिड विकेट की दिशा में खेला गया स्ट्रोक और इन 6 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 46। जीतने के लिए आने वाले 10 गेंद और जीतने के लिए जरूरत है 23 रनों की आवश्यकता। सुशांत इज फायर। 2 बॉल 2 षटकार मारता सुशांत शेदवलला ओमकार शिंदेकडनं 1000 रुपये और ओमकार शिंदे की तरफ से 1000 रुपए का इनाम आ चुका है सुशांत के लिए। बैक टू बैक अगर 2 छक्के लगाते हैं तो ऐसे भी अगली गेंद प्रणय। पहली गेंद पर शानदार छक्का, दूसरी गेंद पर शानदार छक्का। समीकरण बदलता हुआ 10 गेंद और जीतने के लिए 23 रनों का समीकरण बनता हुआ। ऐसे बीच अगली गेंद, अच्छी गेंद, वाइड की मांग हो रही है लेकिन अंपायर काफी चालाक है जिनके पास 400 मैचों का अनुभव है। ऐसे रवि अंपायर वड़कल के हैं और नंदू दादा के पास कम से कम 600 मैचों का अनुभव, मैं कहूंगा 610 मैचों का अनुभव नंदू दादा के पास है। वो हमेशा पनवेल में ज्यादा अंपायर की भूमिका में रहते हैं। रवि दादा और हमारे अपना के जो अंपायर है वो भी अपने दृष्टि पे अगली गेंद और ये गेंद अब स्टंप से काफी बाहर। अंपायर ने देखा जाना पर चार संख्या हो चुकी है। 1 रन टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 47, यानी कि 47 स्कोर हो चुका है। नौ गेंद और 22 रनों की जरूरत। दोनों को धड़कने को तेज करने वाला खेला और रोमांचक बनता हुआ। साथ ही कॉमेंटेटर काका मात्री हमारे आदरणीय उपस्थित है और जिनके साथ हमारे स्कोर जनरल सर या उपस्थित है। साथ ही डीजे वाले, गोल्डन डीजे वाले और साथ ही आते हैं। और ये बिग हिट बिल्कुल फाइनल बॉडी लाइन से बाहर। बीएसएमएल चौकार गेंद 6 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर। लेकिन अच्छी बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी सुशांत और कुंदन के द्वारा। 8 गेंद और 16 रनों की दरकार। क्या बल्लेबाजी, प्रणय गेंदबाजी कर रहे इस वक्त मैदान पर, जिसको समझाया जाता, लेकिन गेंदबाजों को समझने की जरूरत नहीं है, बल्कि गेंदबाजों को किस तरह की गेंदबाजी करना गेंदबाज जानते हैं। और इसी के साथ बिल्कुल बिल्कुल 6 रनों के लिए डीजे। और ये सुशांत फायर हो चुके हैं पूरी तरह से। मुकाबला अपने मुट्ठी में कर देना चाहते हैं। गेंद 6 रनों के लिए टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 59। जीतने के आने वाले 7 गेंद और 10 रनों की आवश्यकता। बीच में फासला 3 रनों का मैंने सोचा नहीं था, वो हो गया और होने को कोई टाल नहीं सकता। और होने को हनहोनी कर दे वो सुशांत बल्लेबाज। ऐसे भी अगली गेंद, प्रणय फिर अपनी बॉलिंग मार पर सामने सुशांत, और इस गेंद को फिर से खेला है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाया जाए और देखते देखते गेंद बिल्कुल बिल्कुल 4 रनों के लिए बीएसएमएल चौकार। गेंद 4 रनों के लिए डीजे।
तो 11 मुल्कों की पूरी करते, लेकिन इंतजार कर रहे इस वक्त मैदान पर सुशांत। क्या बल्लेबाजी, 4 छक्के और 1 चौवा आया और कुल मिलाकर 6 रनों की आवश्यकता आने वाले 6 गेंदों में। सासे टीम से कप्तान से मेरी गुजारिश, आप फौरन टॉचमैन के लिए आ जाए, जैसे मुकाबला जैसे खत्म होता है दोस्तों, आपसे मेरी गुजारिश है कप्तान से कि आप आ जाइए प्लीज। 6 रनों की आवश्यकता, तारीफ करूंगा इस ओवर में कम से कम किती आले आहे ओवर मध्ये? 29 इस ओवर में आए हैं। 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता, 69 रन बनाए थे लगे ताकि मुकाबला आराम से जीतेगी दूसरी तरफ, लेकिन क्रिकेट में भविष्यवाणी दोहराना ठीक नहीं है। अनिश्चित से भरा खेल, जिस खेल में दोस्तों कुछ भी हो सकता है। हाँ, और सुशांत खेल रहे इस वक्त मैदान पर 47 रनों पर, यानी कि 47 रनों पर, अभी भी 3 रन 50 से दूर है। लेकिन कुंदन की तारीफ करूंगा, एक साझेदारी बनी, लेकिन जिस तरह से सुशांत ने बल्लेबाजी की, क्या लाजवाब बल्लेबाजी सुशांत के द्वारा। दत्तात्रेय पाटिल जी का आगमन हो चुका है। आयोजक के पप्पा गणेश पाटिल जी के पप्पा या उपस्थित हुए, जिनका मैं क्रिकेट के माध्यम से कृष्णा मत से स्वागत करना चाहूँगा, और काका माते की तरफ से मैं जिनका स्वागत करना चाहूँगा। और आप आए, इस स्टेज की शोभा बढ़ गई, आपके सुपुत्र ने यह मुकाबले का आयोजन किया है, उससे बढ़िया बात क्या हो सकती है। और वो युवा मोर्चा के अध्यक्ष भी है, और कुल मिलाकर वही बात होती है जब हमारे लड़के आगे बढ़ते हैं, कहीं ना कहीं अपने पिता का सीना चौड़ा हो जाता है। और इसी बीच अगली गेंद, 6 गेंदों में 6 रनों की आवश्यकता, 1 रन पूरा किया, जब तक गेंद को उठाया जाए मिड विकेट के रीजन से 1 रन पूरा किया, और इसी के साथ कहीं थ्रो गलत साबित हुआ, 2 रन, और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 65 रन। 4 रनों की आवश्यकता आने वाले 5 गेंदों में। मैं तारीफ करूंगा हमरापुर टीम की, जिन्होंने शानदार बल्लेबाजी की। थर्ड अंपायर की मांग, चलिए थर्ड अंपायर की मांग। आने वाले 5 गेंद और 4 रनों की आवश्यकता। तारीफ करूंगा मैं सुशांत की, इज अ फायर। दिखा दिया है कि क्रिकेट में ही बात होती है, ईंट का जवाब पत्थर से देते हैं ना, तो कहीं ना कहीं आप आगे बढ़ते हैं, और उस तरह का नतीजा। थर्ड अंपायर की मांग। मैदान के ऊपर गेंदबाज इसी वक्त मैदान पर है योगेश। योगेश गेंदबाजी करेंगे। ऐसे भी अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद नहीं थी, फुल टॉस किया गेंद को, जब तक गेंद को उठाया जाए बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 66। अभी भी जीतने के आने वाले 4 गेंदों में जरूरत है 3 रनों की। गणेश जी के पप्पा दत्तात्रेय, जिनका यह आगमन हो चुका है, मैं जिनका भी स्वागत इसके किसी माध्यम से बाद में होने वाला है। योगेश गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज सुशांत इज फायर, और इसी बीच ब्लॉक हॉल में गेंद डाली गई थी, मिस अंडरस्टैंडिंग में मिस फील्डिंग का नतीजा काफी महंगा पड़ता है। और इसी के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, और इसी के साथ जब तक बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, इन 2 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 68। 1 रन की आवश्यकता आने वाले 3 गेंदों के लिए, और 1 रन की आवश्यकता है 50 के लिए। सुशांत के पास मौका है 50 रन पूरा करने का, बड़ा हीरो बनने का इस मैदान के ऊपर। अभी तक किसी ने इस मैदान के ऊपर 50 लगा नहीं है। 50 बन जाएगी अगर 1 रन बनती है तो। क्या शानदार चेसिंग की है, ईंट का जवाब पत्थर से मुकाबला अपने मुट्ठे में करने की किया है। और इसी के साथ इन 4 रनों के साथ बिल्कुल अपना बैट ऊपर कीजिए योगेश। सुशांत अपना बैट ऊपर कीजिए। 50 रन यानी कि 53 रन बनाए हैं, और 1000 रुपए का प्राप्त आपको हो चुका है यहाँ। सुशांत बाद में आप आ जाइए। इस मैन ऑफ द मैच के हीरो मैं कहूंगा सुशांत को ही। और इसी के साथ चलिए, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं की 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुशांतनी जी फलंदाजी केली, अर्धशतक नोंदवलं, आणि एक शानदार फलंदाजीच्या माध्यमातून अर्थातच तो सामनावीर म्हणून ठरतोय। तर मी विनंती करेन ते काशीनाथ 11 सारसई आणि श्लोक 11 हमरापूर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी यायच्या। दुसऱ्या फेरीचा पहिला सामना इथे असेल।